नमस्कार, मी पूजा. तुमचं माझ्या दिव्यांकुर किचनमध्ये खूप खूप स्वागत. पनीर बटर मसाला, वाव! ही भाजी हॉटेलमध्ये न जाता घरीच पनीर बटर मसाला बनवला तर याची चव काय वेगळीच असते. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. पनीर बटर मसाला बनवण्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. ती गॅसवरती तापवली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आहे. बटर छान वितळलं ना तर त्याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं आहे. मी इथे अर्धा किलो पनीर घेतलेला आहे. अर्धा किलो पनीरमध्ये 4 ते 5 जणांची भाजी आरामात होते. पनीर हे सगळं टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे. थोडंसं मीठ टाकायचं आहे. पनीर परतवताना इथे एक काळजी घ्यायची आहे की पनीर डायरेक्टली उलटण्याने किंवा चमच्याने अजिबात नाही हलवायचं. ते हळूहळू अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. सुरुवातीला जर ते चमच्याने हलवलं तर त्याचे तुकडे पडतात, कारण पनीर परतवताना तेलामध्ये ते खूप सॉफ्ट होतं. त्यामुळे इथे ही काळजी घ्यायची आहे. पनीर अशा प्रकारे परतून झाल्याच्या नंतर चमच्याने अलगद हाताने ते हलवून घ्यायचं आहे. जास्त जोरात हलवायचं नाही, तर पनीरचे तुकडे पडतात. पनीर छान भाजून झालेलं आहे, फ्राय करून झालेलं आहे. ते साईडला प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. त्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि एक मीडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे. मी कांदा मोठालाच घेतलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार चिरून घेऊ शकता. त्याच्यामध्ये टाकला आणि छान परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला की त्याच्यामध्ये 3 ते 4 आल्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. साधारण 1 इंच आला आहे. 4 ते 5 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. तिखट हिरव्या मिरच्या आहेत. तुम्ही इथे तिखट तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. तुम्हाला जर तिखट जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता. त्यानंतर 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि छान मिक्स करून परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठा टोमॅटो चिरून टाकलेला आहे मी आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे. मसाला परतवताना मीठ टाकून मसाला परतवला तर मसाला छान शिजतो आणि मसाल्यामध्ये जो उग्र वास असतो तो निघून जातो. आपल्या भाजीला टेस्ट खूप छान येते. त्याच्यामध्ये मी 7 ते 8 काजू टाकून घेतलेले आहेत आणि ते पण छान परतवून घ्यायचे आहेत. मी काजू शेवटी का टाकले, कारण काजू लवकर जळतात. शेवटी टाकल्याच्या नंतर नाही करपट वास पण येत नाही, त्यामुळे मी शेवटी काजू टाकलेले आहे त्याच्यामध्ये. मसाला छान परतून झालेला आहे. तो मी प्लेटमध्ये काढून घेत आहे. मसाला प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे. परत मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम करून घेतली आहे गॅसवरती. त्याच्यावर 1 चमचा बटर टाकलेला आहे. बटर थोडंसं जास्त टाकलं आहे मी, कारण आपलं पनीर बटर मसाला आहे तर थोडंसं बटर जास्तच पाहिजे. 1 चमचा तेल टाकून घेतलेला आहे. 3 ते 4 दालचिनी घेतलेली आहे. 2 लवंगा घेतलेल्या आहेत आणि तेजपत्ता घेतलेला आहे 2 पानं. ते मी अशी तोडून टाकत आहे तेलामध्ये. हे छान परतल्यानंतर 2 वेलदोडे टाकलेले आहेत मी त्याच्यात. हिरव्या वेलच्या आहेत त्या. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे मी आणि छान परतून घ्यायचा आहे हा कांदा, कांद्याचा वास जाईपर्यंत. ह्या प्रकारे कांदा परतत आलेला आहे तर तोपर्यंत मी वाटण वाटून घेत आहे, भाजलेलं वाटण. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मग वाटण वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत कांदा परततोय तोपर्यंत मी वाटण वाटून घेते. आपला कांदाही छान परतून झालेला आहे, पाहू शकता या प्रकारे. आणि वाटणही तयार आहे. अशा प्रकारे वाटण वाटून घ्यायचं आहे. मसाला तयार करून घ्यायचा आहे. जास्त पातळ नाही करायचं आहे. थोडं थोडं पाणी टाकून इतपत मसाला पातळ करायचा आहे आणि त्याच्यामध्ये मी टाकून घेतलेला आहे. कांद्यामध्ये छान मिक्स करून परतून घ्यायचा आहे मसाला. पनीरची भाजी करताना मसाला जर चांगला व्यवस्थित परतला तरच भाजीला टेस्ट येते. मसाला जर चांगला परतला नाही तर भाजीला टेस्ट येत नाही. भांड्यामध्ये थोडासा मसाला राहिला होता तर त्यात पाणी टाकून ते पाणी मी ह्याच्यामध्ये टाकलंय आणि मसाला छान परतून द्यायचा आहे तेल सुटेपर्यंत. छान मिक्स करून तेल सुटेपर्यंत मसाला परतून द्यायचा आहे. मिक्स करून झालेला आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे. पाव चमचा हळद टाकायची आहे. हळद जास्त नाही टाकायची, नाहीतर पनीरची भाजी करपट लागते. हळदीचा वास लागतो त्याला, त्यामुळे हळद थोडीशी टाकायची. मसाले छान मिक्स करायचे ग्रेव्हीमध्ये.
आपली ग्रेव्ही छान तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे। बघू शकता ह्या प्रकारे आपण मसाला भाजून घेतलेला आहे। साईडने थोडं थोडं तेल पण सुटलेलं आहे त्याला। मसाला आदन मधनं हलवायचा आहे, नाही तर खाली जरा लागण्याची शक्यता असते, मग करपट वास लागतो भाजीला आणि भाजीची टेस्ट निघून जाते। त्यामुळे मसाला परतवताना थोडं थोडं त्याला हलवायचं आहे आदन मधनं। त्यानंतर त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे बटर टाकून घ्यायचं आहे। सॉरी, बटर नाही टाकायचंय, क्रीम टाकून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ते। एकजीव करायची आहे क्रीम त्याच्यामध्ये। पाहू शकता तुम्ही क्रीम टाकल्याच्या नंतर आपल्या ग्रेव्ही आहे भाजीची त्याला किती छान टेक्स्चर आलेलं आहे, किती छान मस्त दिसते। तेल सुटेपर्यंत आपला मसाला परतवून झालेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी कस्तुरी मेथी घालून घेत आहे 1 चमचा। त्याची मी बारीक पावडर घेतली आणि वरून टाकलेली आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचा आहे आणि परत 1 मिनिटासाठी परतवून द्यायचा आहे मसाला। साधारण 5 मिनिटांमध्ये आपला मसाला छान परतवून होतो अशा प्रकारे। त्यामुळे मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आणि भाजीला टेस्टही खूप छान येते मसाला व्यवस्थित परतल्याने। त्यानंतर मी गरम पाण्यामध्ये फ्राय केलेलं पनीर टाकलं होतं, ते गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकायचंय। इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की पनीरची भाजी करताना किंवा कुठलीही भाजी करताना भाजीला गरम पाणीच वापरायचं, थंड पाणी नाही वापरायचं, नाहीतर भाजीची टेस्ट निघून जाते। त्यानंतर मी हे पनीर पण टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये, जे मी पातेल्यात काढून घेतलं होतं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। या प्रकारे मिक्स करायचंय, छान अलगद हाताने मिक्स करायचंय, कारण पनीर खूप सॉफ्ट झालेलं असतं आपण गरम पाण्यामध्ये टाकलेलं आहे। त्यामुळे थोडंसंच मीठ टाकायचंय, कारण आपण वाटण भाजताना पण मीठ टाकलेलं आहे आणि पनीरमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे। याची काळजी इथं घ्यायची आहे, त्याप्रमाणे इथं मीठ टाकायचंय आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटांसाठी छान शिजू द्यायचं आहे। छान उकळी देऊन यायची आहे त्याला। 2 मिनिटांनंतर बघू शकता याला छान उकळी आलेली आहे। आपली पनीरची भाजी सुद्धा छान तयार झालेली आहे, बघू शकता। सुंदर एकच नंबर त्याला तर्री आलेली आहे आणि आपली भाजी सुद्धा एकच नंबर झालेली आहे। त्याच्यामध्ये वरनं 1 चमचा क्रीम टाकून, फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे, थोडीशी कस्तुरी मेथी टाकून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली गरमागरम पनीर बटर मसाला। थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी त्याच्यावरती। तुम्ही ही भाजी पनीर बटर मसाला घरच्या घरी तयार करून खाऊ शकता, त्याला हॉटेलला जाण्याची गरज नाही। हॉटेलची चव आता तुमच्या भाजीला घरीच येणार। अशा पद्धतीने जर तुम्ही पनीरची भाजी जर केली, पनीर बटर मसाला जर केला तर खूप टेस्टी लागते। त्याच्यामध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचं आणि छान मिक्स करायचंय। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। भेटूया अशा छानशा पुढच्या व्हिडिओमध्ये।